नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? बरे आहेत ना? अरे बरे असायलाच पाहिजे. आजचा दिवस आहे रविवार आणि आजच्या दिवशी माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. बरं का, काल आम्ही गेलो होतो टेकडीवरच्या गणपतीच्या मंदिरात. त्या ठिकाणी माझ्या बायकोला रक्षाबंधनानिमित्त राखी बांधायची होती. आज दिवस तर रविवार, त्यामुळं वडिलांनी इच्छा व्यक्त केली की मला आज इथली दीक्षाभूमी पाहायची आहे. त्यातला अनुभव घ्यायचा आहे. तर आम्ही त्यांच्या इच्छेखातीर आज आलेलो आहे दीक्षाभूमीवर नागपूर इथे. आणि मलासुद्धा एवढं आश्चर्य वाटलं पाहून, की खरंच ही भूमी, पवित्र भूमी, यामधला हा परिसर आणि त्या महामानवाचे विचार या ठिकाणी खरंच प्रकट होतात असं दिसतंय. तर हे पहा, आज दीक्षाभूमीला आम्ही इथं आलो आहे आणि या ठिकाणचा जो परिसर आहे, हा खरंच रमणीय आहे. त्याचबरोबर इथलं स्वच्छता आणि त्यामधली शांतता मी पुन्हा तुम्हाला दाखवे आतमध्ये काय-काय आहे ते. पाहण्याजोगं आहे. एक वेळा तुम्ही अवश्य भेट द्या. आपण कुठल्याही धर्माचे असो, कुठल्याही पंथाचे असो, पण ज्या ठिकाणी सात्विकता आहे, पवित्रता आहे, तर त्या ठिकाणी जाणं आणि त्यातला अनुभव घेणं हे फार गरजेचं आहे. आपल्यासाठी नव्हे, तर आपल्या मुलाबाळांसाठी तरी जा. त्यांनाही पाहू द्या, की इथला जो परिसर आहे, हा कसा आहे. त्याचबरोबर इतिहासातील काही महत्त्वाच्या गोष्टी, त्याबरोबर महत्त्वाचं म्हणजे आपलं संविधान, यातल्या बरेच काही गोष्टी इथं सांगून जातात. तर माझी इच्छा आहे किंवा की सर्वांनी इथे यावं आणि एकदा तरी भेट द्यावं. तर आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. हा जो परिसर पाहतो, स्वच्छता तर फारच चांगली वाटली इथली. आणि इथली बरेच तेव्हा आम्ही जेव्हा सकाळी आलो, तेव्हा इथे गर्दी बिलकुल नव्हती. नंतर थोड्या वेळाने गर्दी वाढायला सुरुवात झाली. तर आम्ही पहिल्यांदा पाहता आमचे एक तर अक्षरशः डोळे भानावून गेले होते एवढं सर्व पाहून. कारण पहिल्यांदाच मी सुद्धा पाहत होतो. बाबा म्हणाले, की "नाही, नाही, आपल्याला पाहायचंच आहे दीक्षाभूमी आज." तर आम्ही इथं आलो आहे आणि समोरासमोर इथे रमाबाईचा फोटो आहे. स्टॅच्यू दिलेला आहे इथे. तो एक पाहण्यासारखाच आहे. त्यानंतर आम्ही समोर गेलो. समोर आहे प्रदक्षिणापाथ. इथे बरेच बुद्धिझम प्रदक्षिणा मारतात त्या ठिकाणी. खरंच म्हणजे काहीतरी याच्यामध्ये सात्विकता किंवा सत्व असायला पाहिजे ह्या प्रदक्षिणामध्ये. त्याला आपण अष्टांग मार्ग असे म्हणू शकतो, की इथे गौतम बुद्धाचं स्टॅच्यू आहे. आणि बराच काही इतिहास होता यातला. मलाही फार काही माहिती नाही, पण मी कोणाला विचारलं नाही त्यामध्ये. कोणी मला आढळलं नाही विचारासाठी. पण मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे, की या ठिकाणी काय विशेषता आहे. पण तिथे मनाला समाधान वाटणाऱ्या अशा बऱ्याच गोष्टी मी पाहिल्या आहेत. हे बघा, तुम्हाला मी जवळून दाखवतोय. इथे आहे अस्तिया आणि गौतम बुद्धाची स्टॅच्यू. तर आम्ही इथे सर्वत्र पाहिलोय. एकतर पहिल्यांदा आल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणचं काही माहिती नसतं. तरीसुद्धा प्रयत्न केला, इथे मोबाईल अलाऊ आहे की नाही. तर बरेच लोकं फोटो काढत होते. त्यामुळे मलाही वाटलं, की चला इथंच होऊ शकतं आणि त्यात काही वाईट नाही आहे. चांगल्या गोष्टी चांगल्या लोकांपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर मी इथे पाहता लक्षात आलं, की अष्टांग मार्ग कशाला म्हणतात? आपण जे पुस्तकात वाचलं ना, ते इथं आम्ही प्रत्यक्ष अनुभवलं आहे. त्याचबरोबर लक्षात आलं, की ज्या महामानवाने आपल्यासाठी एवढं सर्व करून ठेवलं आहे, भारताचं संविधान लिहिलं आहे, त्या संविधानाचं महत्त्व, त्याची जागरूकता प्रत्येकाला लक्षात यावी. या ठिकाणी पाहतो आहे इथे जुन्या प्रिंट्स दिलेल्या आहेत खूप. त्यामध्ये बाबासाहेबांचं कार्य आणि उल्लेखनीय कार्य आणि त्याचबरोबर त्यांची बैठक मंडळ इथे दिसत आहेत. फार चांगलं आहे. नंतर आम्ही सर्व आटपून बाहेर आलो आहे इकडे. त्यानंतर आम्हाला इथे दिसलं, की पुस्तकांचं संग्रह इथं आहे. तर बरेच जण पुस्तकं चाहत होते, की कुठलं पुस्तक घ्यावं. आम्ही एक पुस्तक घेतलं आहे. तसं मला पुस्तकाची आवड आहे. आणि नंतर आम्ही इकडला जो गार्डन परिसर आहे, तिकडे आलेलो आहे. त्याबरोबर तिथे पाहिलं, सुंदर, एकदम सुंदर पाहण्यासारखं आहे. माझी प्रत्येकाला इच्छा आहे, की तिने एकदा तरी आपल्या परिवारासोबत इथे यावं आणि पाहावं. इथे बगीच्याचं स्वरूप आहे. म्हणजे बगीचाच असला पाहिजे छोटा. परिसर मोठा आहे हा. आणि आम्ही इथे आल्यानंतर फोटो सेशन केलं आहे. बरं का मित्रांनो, मी इथं आलो आहे आज नागपूरला हिंगणघाटवरून नागपूरला. आणि इथे बघा दीक्षाभूमी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षा घेतली होती या ठिकाणी. चांगला देखावा आहे. मला ही पूर्ण माहिती नव्हती, पण आज मी पहिल्यांदा अनुभवलं आहे इथे आल्यावरती.
छान आहे खरं दीक्षाभूमी पाहण्यासारखं आहे. तुम्ही एकदा भेट द्या इथे येऊन. नंतर पाहता पाहता आम्हाला कल्पना सुचली की ते बोधिवृक्ष असायलाच पाहिजे. म्हणून आम्ही इथं आलो आणि खरंच इथं एक बोधिवृक्ष होतं. त्या ठिकाणी फार जुनं वृक्ष आहे. मला वाटतं 200 वर्षापूर्वी असलं पाहिजे आणि त्यामध्ये लिहून होतं. हे बघा इथे या ठिकाणी लिहिलं आहे की फार जुनं बोधिवृक्ष आहे इथे. त्याचं साल पण लिहिलं आहे, वर्ष लिहिलं आहे इथे. 1966-2025 भरपूर सारं जुनं आहे आणि या झाडाला फळंसुद्धा आहे. मी तुम्हाला दाखवू समोर आहेच. किंवा इथं पहा या ठिकाणी या झाडाला फळंसुद्धा लागले आहे. मी पहिल्यांदाच पिंपळाच्या झाडाला फळं लागणारे पाहिले आहे आणि जवळून पाहायचा मला हा योग आला. हे बघा किती जुनं वृक्ष आहे. याचं खोड पाहायचा, बुंदा पहा किती जुना आहे. तर एवढं सांगून तुमचा निरोप घेतो. तुम्ही या ठिकाणी या आणि या महामानवाचे विचार आत्मसात करा. धन्यवाद मित्रांनो. असंच माझ्या चॅनलला प्रेम करा आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.